नमस्कार, मी हर्षाली. डायबिटीज पर चर्चा या टॉक शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण मधुमेह या विषयावर चर्चा करणार आहोत आणि आजचा आपला विषय आहे मधुमेह. आणि यावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत महाराष्ट्रातील महिला डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर कीर्ती समुद्र. तर डॉक्टर कीर्ती, सगळ्यात पहिला तुम्हाला माझा असा कॉमन प्रश्न आहे की एखाद्याला मधुमेह झालेला आहे का, हे सगळ्यात पहिला कसं ओळखावं आणि जेव्हा त्याला ते कळेल तेव्हा लगेच त्या व्यक्तीने डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे का? आणि त्याचबरोबर हे जर स्त्रियांमध्ये आढळून आलं तर त्यासाठी काही विशिष्ट लक्षणे आहेत का? मधुमेहाच्या लक्षणांबद्दल बोललं तर काहीच लक्षणं नसण्यापासून ते अनेक लक्षणं असं प्रत्येक व्यक्ती परत्वे वेगवेगळं होतं. म्हणजे बरेच वेळा आजकाल आपण पाहतो की काहीही लक्षणं नसतात पण प्री एम्प्लॉयमेंट चेकअपमध्ये म्हणा किंवा एखादी व्यक्ती दुसऱ्या कशाचा तरी ॲडमिट झाली आहे किंवा प्री ऑपरेटिव्ह जेव्हा चेकअप होतं आणि त्याच्यात अचानक मधुमेह लक्षात येतो आणि तेव्हा ती व्यक्ती म्हणते की मला तर मधुमेहाची काहीच लक्षणं नाही आहेत आणि तरी कसं मला डायबिटीज झालं आहे. तर असं होतं. आणि लक्षणं जर म्हटली तर खूप जी महत्त्वाची अगदी मधुमेह स्पेसिफिक जी लक्षणं आहेत त्याला आम्ही म्हणतो पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया आणि पॉलिफेजिया. पॉलियुरिया म्हणजे खूप वारंवार लघवी होणं, पॉलिडिप्सिया म्हणजे खूप तहान लागणं आणि पॉलिफेजिया म्हणजे खूप भूक लागणं. तर हे होत असताना म्हणजे व्यक्ती एखादी जास्त खात असून सुद्धा थकवा येणं आणि वजन कमी होणं हे जर होत असेल तर अगदी तुम्ही म्हणू शकता की जवळजवळ 100% त्या व्यक्तीला मधुमेह आहे आणि त्या व्यक्तीने ताबडतोब तपासणी करून घेणं फार आवश्यक आहे. बाकी मधुमेहाची लक्षणं म्हटली तर जसं मी म्हटलं, थकवा, वजन कमी होणं, निरनिराळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स सतत होत राहणं, अंगाला खाज येणं, अगदी साधं फ्रोझन शोल्डर होणं किंवा एखादा आजार झाला तर लवकर बरा न होणं, एखादी जखम झाली तर ती जखम लवकर न भरणं, या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर जरूर एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेणं हे फार आवश्यक आहे. कारण मधुमेह हा लाईफलॉंग डिसीज आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला डॉक्टरांना ताबडतोब दाखवणं हे फार गरजेचं आहे. स्त्रियांबद्दल जर विचार केला की स्त्रियांना काही वेगळी लक्षणं आहेत का, तर तसं नाही. लक्षणं सगळीच असतात पण त्याबद्दल स्त्रियांबद्दल मी सांगू शकते की वारंवार लघवीमध्ये संसर्ग होणं किंवा म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होणं किंवा फंगल इन्फेक्शन्स म्हणजे योनी मार्गामध्ये खाज येणं किंवा व्हाईट डिस्चार्ज होणं हे जर होत असेल तर स्त्रियांनी जरूर आपलं रक्त तपासणी करून घेणं आणि मधुमेहाचं निदान आहे का हे बघणं फार फार आवश्यक आहे. ओके. डॉक्टर कीर्ती समुद्र, आता तुम्हाला मला असं विचारायचं की मधुमेहावर उपचार किंवा व्यवस्थापनामध्ये आता सध्याच्या घडीला नवीन कोणती प्रगती आहे, काय आधुनिक उपचार आलेले आहेत? खूप इम्पॉर्टंट आहे कारण की पूर्वीच्या काळी जी गाईडलाईन्स होते किंवा जी औषधोपचार होते ते खूप लिमिटेड होते आणि आता खूप जास्त रिसर्च केल्यामुळे आणि आम्ही डॉक्टर लोकांना एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस करतो तर आम्हाला काही गाईडलाईन्स दिलेल्या असतात. म्हणजे अमेरिकन डायबेटिक असोसिएशन, युरोपियन डायबेटिक असोसिएशन, आपलं RSSDI हे इंडियन डायबेटिक असोसिएशन, हे सगळ्यांनी गाईडलाईन्स तयार केलेले असतात. आणि रिसेंटली मागच्या काही वर्षात ह्या गाईडलाईन्ससुद्धा बदलल्या आहेत कारण की खूप चांगला रिसर्च होऊन खूप चांगले औषधं आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळी जी 2-3 लिमिटेड औषधं आणि फक्त इन्सुलिन होतं, तर आता इतकी चांगली औषधं आहेत की त्यांचा परिणाम आपल्या म्हणजे हायपोग्लायसिमिया की औषधांचा एक्सेसिव्ह जो परिणाम व्हायचा आणि रक्तातली साखर एकदम कमी व्हायची लोकांची, हा जो एक मोठा ॲडव्हर्स इफेक्ट असायचा तो सुद्धा कमी झालेला आहे काही औषधांनी. किंवा जी औषधं आता आहेत ती हार्टला, किडनीला, ह्या सगळ्यांना सेफ आणि हार्ट डिसीज आणि किडनी डिसीज जो डायबिटीसमुळे कॉम्प्लिकेशन्स होतात ते कमी करण्यासाठी, डायबिटीसमुळे होणारे बाकी दुष्परिणाम कमी करण्यासाठी असे मोठे रिसर्च करून चांगले औषधं निर्माण झालेले आहेत आणि ती औषधं आपल्या रुग्णांना देणं हे आमचं सगळ्यांचं आम्हा डॉक्टरांचं कर्तव्य आहे. त्यामुळे गाईडलाईन्स बेस्ड थेरपी करणं आणि त्याचबरोबर मॉनिटरिंगमध्ये टेक्नॉलॉजी इतकी चांगली झालेली आहे की आम्हाला आता शुगर तपासणं हे नुसतं ग्लुकोमीटर तर प्रत्येकजण आपल्या घरी ठेवतोच पण त्याबरोबर कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम जी आहे त्याच्यामुळे आम्हाला डॉक्टरांना खूप चांगला पेशंटचं शुगर मॅनेज करणं हे आम्हाला खूप चांगलं झालेलं आहे. तर टेक्नॉलॉजी आणि नवीन रिसर्च यामुळे निश्चितच त्याच्यावर फरक पडलेला आहे ट्रीटमेंटमध्ये.
तर डॉक्टर कीर्ती समुद्र, तुमचा अमूल्य वेळ काढला, चांगली चर्चा केली, योग्य मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. पण जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचे आहेत? डॉक्टर कीर्ती, तुमच्यापासून सुरुवात करूया. मधुमेह हा एक सायलेंट किलर आहे, त्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. आपली जीवनशैली सुधारा, आहार विहार, उपचार, मॉनिटरिंग, स्ट्रेस मॅनेजमेंट, पुरेशी झोप, ह्या सगळ्या जर गोष्टी करून आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपला मधुमेह अगदी कंट्रोलमध्ये ठेवा. आपण निश्चितच चांगलं लाईफ जगू शकाल मधुमेहासोबत. तुम्ही मधुमेहावरील चर्चेद्वारे फेसबुक पेजवर सामील होऊ शकता. यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर ही मधुमेह पेज आहे. आजच्या विशेष कार्यक्रमात इतकंच. आपण इथेच थांबूया. नमस्कार.